काल भारतातील सर्वाधिक तापमानाची नोंद आहे 47 सेल्सिअस अकोला येथे झाली। आणि मित्रांनो, हे जर असं जर सुरू राहिलं तर 50 वर्षामध्ये अकोला शहर हे स्थलांतरित होऊन अकोला या शहराचे 100 वर्षापूर्वीचे जे तापमान होते तर ते मित्रांनो याच महिन्यामध्ये 30 ते 37 डिग्री सेल्सिअस ते तापमान राहायचे। परंतु मित्रांनो, आज 100 वर्षाच्या नंतर आज ते तापमान 47 डिग्री सेल्सिअसवर पोहोचले। अतिशय इशारा आहे सर्व मानवाला। मित्रांनो, 100 वर्षापूर्वी जर आपण लोकसंख्येचा विचार जर केला तर 100 वर्षामध्ये 4 पिढ्या होऊन जातात। आणि या 4 पिढ्यांनी जर झाडं जर लावले असते, आजच्या अकोल्याच्या लोकसंख्येची स्थिती जर घेता मित्रांनो, तर आज अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास 40 लाख झाडं जगली असती जर एका व्यक्तीने एक झाडं लावले असते मित्रांनो। आणि याच्यामध्ये जे तापमान जे आजची नोंद आहे आजची जवळपास 47 डिग्री सेल्सिअस, तर ही तापमानाची नोंद जवळपास 40 डिग्रीच्या खाली राहिली असती। आणि मित्रांनो, ही जर स्थिती जर अशी राहिली तर 50 वर्षामध्ये अकोला शहराचे स्थलांतरण अनिवार्य आहे। कारण की मित्रांनो, 50 डिग्री सेल्सिअस जर तापमान जर झालं तर तिथे मनुष्य आपले दैनंदिन कामं करू शकणार नाही। लहान मुलं आणि वृद्धांना याचा खूप चक्कर येणे, शरीरातील पाणी कमी होणे आणि अचानक मेंदूने क्रिया थांबवणे अशा घटना घडतील। आणि जे झाडं जे आहे या 50 डिग्री सेल्सिअसमध्ये झाडाची वाढ खुंटून जाईल, भाजीपाला जे आहे आपलं अन्नधान्य ते पिकणार नाही आणि जमिनीतलं जे पाण्याचे जे प्रमाण आहे ते नष्ट होऊन जाईल। आणि मित्रांनो, 400 वर्षा अगोदर संत तुकारामांनी सांगितले की वृक्षवल्ली आम्हा सोयरी, तर त्यांच्या अभंगाचा प्रारूप असतो मित्रांनो, हे जे वृक्ष आहेत हे आपले सोयरी आहेत, हे सगळे सोयरी आहेत मित्रांनो। हे आपल्याला निस्वार्थपणे आपल्या मानवजातीची सेवा जशी पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हापासून करत आहे, याचे तुम्ही वृक्षतोड करू नका। जर शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे की शेतकऱ्यांनी बांधावर जर झाडं तोडलेली असतील तर तिथं कृपया एक झाड लावावं। वन विभाग झाडं लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत। तसेच मित्रांनो, सिमेंटचे जंगल शहरामध्ये झालेले आहेत, तर हे जंगल जर तुम्हाला याचं तापमान जर कमी करायचं असेल मित्रांनो, तर प्रत्येकाने आपल्या घराच्या बाहेर 1-2 झाडं लावायची। आणि झाडं जे आहे मित्रांनो, आपल्या भारतीय वंशात झाडं लावा, जसे की आपला लिंबाचं झाड, वडाचे, पिंपळाची झाडं लावा। आणि तुमच्या घराच्या बाहेर लिंबाचं जरी झाड लावतं, या झाडामुळे तुमची कोणतीच हानी राहणार नाही। हे झाड वर्षभर सावली देते आणि आपल्याला ऑक्सिजन देण्याचं काम करते मित्रांनो। ही जर स्थिती जर राहिली तर हा निसर्गाचा शेवटचा इशारा आहे। जर हेच जर तापमान जर राहिलं 47 डिग्री सेल्सिअस आजच्या 26 एप्रिलचं मित्रांनो, 50 वर्षामध्ये अकोला शहरातील मानवी वस्ती स्थलांतरित होईल, हा निसर्गाचा इशारा आहे।